माझ्या माझ्या करिअरमध्ये मी त्यांना कधीच एखाद्या व्यक्तीबद्दल ह्याचं वाईट करायचंय हे बोलताना मी पाहिलं नाही. त्यांना आम्ही म्हणतो ना, साहेब यांनी तू आपलं वाईट केलं होतं, ह्याचा आता वेळ आली आहे ठीक करायची, जाऊ दे रे, सोडून दे ना, आपलं चांगलं आहे ना, काय वाईट करायचं कोणाचं, सोडून दे. या भूमिकेत तो माणूस जगतो साहेब, म्हणून त्याला यश आहे. जो माणूस मुख्यमंत्री राहिला, मुख्यमंत्री होता होता त्याचं पद काढून घेतलं, त्याच माणसाने ताकदीनी, बुद्धीनी, चाणक्य नीतीनी सरकार पाडलं, वेळ प्रसंगी उपमुख्यमंत्री राहिला, पुन्हा त्याच ताकदीने सरकार आणलं आणि मुख्यमंत्री झाला. आज या देशातल्या ताकदवर मुख्यमंत्र्यांमध्ये योगी आणि देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं जातं. देशातल्या नेतृत्वामध्ये देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं जातं. आज अमित शाह साहेब असतील, नरेंद्र मोदी असतील, योगीजी असतील, राजनाथ सिंगजी असतील, या अनेक नेत्यांच्या एका रांगेत बसणारा नेतृत्व त्यांनी स्वतःचं प्रूव्ह करून दिलं. मुंबई महापालिका जे कधी स्वप्न बघितलं नव्हतं ती महापालिका ताब्यात घेऊन दिली. सगळ्यांची दुकानं बंद करून टाकली. पण त्यावेळी म्हणजे तुमचा आणि देवेंद्र फडणवीस यांचा म्हणजे सुरुवातीचा संबंध कसा आला होता? सुरुवातीची पहिले तुमचे संबंध कसे होते, पहिली ओळख? नाही, माझा संबंध त्यांच्याशी फार चांगला मैत्रीचाच आला, मैत्रीचाच राहिला. माझ्यात आता थोडासा ॲग्रेसिव्हनेस कमी झाला. साधारण 2014 नंतर का? हां, 2014च्या आधी थोडंसं. माझं मी फार ॲग्रेसिव्ह आहे. मी एखादा निर्णय हातात घेतला आणि मला ते करायचं असेल तर ते मी केल्याशिवाय गप्प. 2019चं ऑपरेशन लोटस तुम्ही घेतलं होतं हातात?